पण कसं देवाची वाट बघायची? आपण आपला निर्णय कळवून टाकूया ना त्याला. हे बघा मिस्टर देवा येतीलच एवढ्यात, आपण थांबूया त्यांच्यासाठी. हे बघा आलेच मिस्टर देवा. मी काय म्हणत होतो ते येणार म्हणून. कम इन मिस्टर देवा. आपण आत येऊ का? प्लीज कम. मिस्टर देवा, ट्रस्टीजचा निर्णय झालाय देवा. हे तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट आणि हा माझा राजीनामा. याआधी तुम्हाला काही सांगायचंय, विचारायचंय, बोलायचंय? हे कॉलेज सोडून कोण पण जाणार नाही ना. आपण ना मोनिका मॅडम. मोनिका, देवाना कॉलेज सोडून नाही जायचं, पण तेवढंच. देवा, देवा, अक्का, मी सांगते कॉलेजमध्ये काय झालं ते. देवा कॉलेज सोडून कुठेही जाणार नाहीये. धक्का बसला ना? खरा धक्का अजून पुढे आहे. जसा देवा कॉलेज सोडून कुठेही जाणार नाहीये, तसा मोनिकाच्या आयुष्यातूनही कुठेही जाणार नाहीये. ही स्नेहलता श्रीखंडे देवाला मोनिकापासून दूर जाऊ देणार नाहीये. डोलीबाई, काय सांगू, नशिबाने ना आपला पार लोचा केलाय. कबीरच्या आयुष्यात आलेली पोरगी राधा आहे. कबीर तुमचा पोरगा आहे, तर राधा आपल्या पोटची पोर आहे. आता तुम्हीच सांगा, अशा वेळी आपण तुमच्या प्रेमाचा स्वीकार कसा करणार? आपण राधा आणि कबीरच्या सुखाच्या आड कसा येऊ? डोलीबाई तुम्हीच सांगा. गावडे मामा, किती खोकताय तुम्ही?
तुमची तब्येत बरी नाहीये का? नाही, उगाच थोडीशी कणकण आहे. नका ना असं अंगावर काढू. तुम्ही ह्या गोळ्या घ्या, एक सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी. तुम्ही घरी जाऊन आणि आराम करा प्लीज. नाही, नको. देवासाहेबांची खोटी होईल उगाच. तुम्हाला देवासाहेबांचं टेन्शन आलंय का? नका काळजी करू, मी कॉलेजलाच निघाले, मी सोडीन त्यांना. मी बोलते देवासाहेबांशी. ए अक्के येतो ग. ए सत्या चल ना. बाय आलो आलो. चल 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 निघू. चल चल पट. गुड मॉर्निंग. अरे डॉली वहिनी. ए सत्या, आपण अपॉइंटमेंट शिवाय कोणाला भेटत नाही, माहित नाही तुला? बाय काय बोलतो तू? अरे नाही नाही सत्यभाऊजी, मला माहिती आहे हे अपॉइंटमेंट शिवाय कोणाला भेटत नाही ते. पण त्यांना सांगा की मी त्यांच्या कॉलेजची प्रोफेसर आहे आणि सतत विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी काहीतरी करत राहायला पाहिजे असं मला वाटतं. तर आज मी असं ठरवलंय की विद्यार्थ्यांना मी स्वतःच कॉलेजला घेऊन जाईल. काय गं, प्रत्येक पोरांच्या घरी जाणार आहे का? रिक्षा टाकली पोरांना ने-आण करायला? तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे मी जर रिक्षा टाकली तर? देवा, काय गरज नाही हिची आणि हिच्या रिक्षाची. अगं अक्के, ते आपल्याला कॉलेजला न्यायला आल्यात ना, आणि बघ टायमावर आल्यात. आपल्याला काय चांगलंच आहे ना, आपण जातो त्यांच्या बरोबर, मस्त की पाठीमागे आरामात बसून जातो आहे ना. काही गरज नाही. सत्या, गावडे मामाला सांग गाडी काढायला. गावडे मामा आजारी आहेत त्यामुळे मी त्यांना सुट्टी दिली आहे. तू कोण का त्यांना सुट्टी देणारी? एक मिनिट अक्के, आता सगळा लफडा ना आपल्या भेजात आला. अगं गावडे मामानी ना यांना बदली ड्रायव्हर म्हणून आपल्याकडे पाठवलाय, असं नीट सांगा ना. बदली ड्रायव्हर? हे भाई, अरे काय बोलतो तू? नाही सत्यभाऊजी, करेक्ट आहे, मी बदली ड्रायव्हरच आहे. तुम्हाला कळलंय ना? बस झालं, मग लेट्स गो. ए सत्या, काय करतो? इकडे दे. अरे वस्तू बिघडली नाही तर आवडली नाही ना तर सरळ फेकून द्यायची. हा, बाजारामध्ये अशा 1000 वस्तू मिळतात 4 पैसे फेकले की. काय कळलं काय? करेक्ट आहे सत्यभाऊजी. म्हणजे ऍक्च्युली काय असतं की आपण वस्तू वापरतो आणि माणसांवर प्रेम करतो, पण काही लोकांचा ना थोडासा गोंधळ होतो. ते वस्तूंवर खूप प्रेम करतात आणि माणसांना वापरतात. हो चला, हे घ्या. अरे ए देवा, नाश्ता तर करून जा. आम्ही वाटेत करू. गावडे मामा, तुम्ही जा घरी, मी बोलले साहेबांशी, त्यांना काही प्रॉब्लेम नाही. मॅडम, तुम्ही देव माणूस आहात. अगदी माझ्या मनातलं ओळखलं बघा. किती छोट्या अपेक्षा असतात ना माणसांच्या. माझ्या मनातलं न सांगता कोणीतरी समजून घ्या, बस इतकंच. कधी कधी ह्या इतक्या छोट्या अपेक्षा पण काही लोकांना कळत नाही. चला, उशीर होतोय, निघूया. हो ड्रायव्हर मोनिका, दरवाजा कोण उघडणार? हा, सॉरी सर. हो ड्रायव्हर मोनिका, हे दरवाजे ना जरा सावकाश लावायचे, जोरात नाही लावायचे. ते हवा कमी करा पहिले. व्हॉट? ए, आपल्या भेज्यात जाईल असं बोलायचं सांगतो. ते एसी कमी करा, ते आपल्याला नाही चालत. पण तुम्हाला तर फुल एसी लागतो ना नेहमी. हा, पण आता आपल्याला नकोय. आपली गाडी, आपला एसी, आपली हवा, आपल्याला तर कमी हवंय. हा, ओके, कर.
हो आवाज नका कमी करू, वाढवा वाढवा. हा आवाज वाढवा, आपल्याला डीजे फील हवा एकदम. हा वाढवा. अहो पण तुम्हाला एवढ्या जोरात आवाज चालत नाही ना. इनफॅक्ट एवढ्या मोठ्याने ऐकलं ना तर आपले जे इयर ड्रम्स असतात ना. हो सांगितलं तेवढं करा ना, फालतू बडबड नाही पाहिजे आपल्याला. ओके. साला काय जादू आहे. कसले? हो आपण तुम्हाला नाही बोललो, ते किशोर कुमार आहे ना, आपल्याला जाम आवडतो, एकदम आपला कलेजाचा तुकडा आहे, आपण रोज ऐकतो गाणं आहे. ते असू दे तुमच्या कलेजाचा तुकडा, पण हे गाणं रफींचं आहे. नाही 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 किशोर कुमारचं आहे, आपल्याला माहिती आहे ना. अहो आपण रोज ऐकतो, आपलं तोंडपाठ गाणं आहे. रोज ऐकता तुम्ही? इतकं कोणाला मिस करता? हो मग समोर बघा आणि गाडी नीट चालवा, आपल्याला शिकवतायत. ओके. तुम्हाला तर किशोर कुमार ऐकायची सवय होती, अचानक रफी कसं काय ऐकायला लागला? सवयी बदलल्यात आपल्या. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे का? नाही, मला काय प्रॉब्लेम असणार आहे. फॅक्ट सवयीत काय, माणसं पण बदलतात. मला तर आता अनुभव पण येतोय. हो दरवाजा उघडा. कितीही प्रयत्न केलात ना तरी तुटणार नाही की मोनिका सुद्धा आणि हे नातं सुद्धा. अरे देवाचा ऑर्डर कळला ना? हो रे. पण देवा तर कॉलेज सोडणार होता, तू आता कंटिन्यू करतोय रे. अरे यार, का तुला काय त्रास आहे रे त्याचा? मी तर एकदम खुश आहे. सॉलिड टाइमपास आहे रे देवा भाई. अरे देवा, तू कॉलेज सोडणार नाहीयेस ना? अरे अरे एक नंबर डिसिजन. पण असं एकाकी झालं तरी काय, म्हणजे डिसिजन असं एकदम का चेंज झाला? अरे भावा जाम मोठा लोचा आहे, काय सांगू. ए कबीर भावा, काय म्हणतो रे? अच्छा, आपण आतमध्ये बसतो. अरे अच्छा त्या बेंचवर बसायचोय, काय प्रॉब्लेम नाही. नाही नाही, तू बरोबर बसलाय. मी उठलो त्याचा अर्थ कळला नाही का तुला? गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग. प्लीज टेक युअर सीट्स. थँक्यू. सो आज आपण खूप दिवसांनी भेटतोय, तर टेक्निकली आज अभ्यास करायचा आपला पहिला दिवस आहे. तर मला असं वाटतं की थोडासा वेगळा आणि युनिक असायला हवा.
सो मी तुमच्या सगळ्यांसाठी एक सरप्राईज प्लॅन केलं. एनी गेसेस? सरप्राईज म्हणजे सरप्राईज टेस्टच असणार. ऍक्च्युली एक सरप्राईज टेस्ट आहे. खरं टेस्ट नको म्हणायला, छोटीशी रिव्हिजन आहे आणि फार काही अवघड नाहीये. तुम्ही सगळ्यांनी लॉकडाऊन मध्ये अभ्यास केलाय की नाही फक्त इतकं चेक करायचंय मला. चला सगळ्यांनी सिंगल बसून घ्या. ग्रेट. माझ्याकडे क्वेश्चन पेपर्स आहेत, तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत 30 मिनिट्स मध्ये. ओके? इतकंही सिरियस नाहीये, इझी क्वेश्चन्स आहेत. सो पटकन त्याचे आन्सर्स लिहायचे. नाउ लुक ॲट युअर क्वेश्चन पेपर्स अँड स्टार्ट रायटिंग. तुमच्याकडे फक्त 30 मिनिट्स आहेत. मला वाटतंय पेपर खूप टफ असेल, पण हे तर पण देवाला सोडवता यायला पाहिजे. झाला का पेपर लिहून की उत्तर आठवत नाहीयेत? एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा, पेपर कोरा सोडायचा नाहीये. उत्तर येत नसेल, चुकलं तरी चालणार आहे, पण उत्तर लिहायचं आहे कंपल्सरी. सो मिस्टर देवा, काही सुचतंय की नाही उत्तर ह्या प्रश्नाचं? हो मॅडम, आपण जाम ट्राय मारला, पण तुमचा काय लोच आहे ना हा आपल्या भेजामध्येच येत नाहीये. मिस्टर देवा, हो काय तुम्ही आपल्याला विचारता हो? हे काय उत्तर लिहिलं का, उत्तर लिहिलं का? अरे आपण काय लिहिणार आहे इथे? हा घंटा हे बघा काय त्याच्यामध्ये. हे भावांनो, मैत्रिणींनो, आपल्याला सांगा, आपल्याला हा जो पेपर दिला तो बरोबर आहे का? नाही ना, चुकीचा आहे ना? सांगा ना आपल्याला. म्हणजे देवा तुला चुकीचा पेपर दिलाय? हा बघा ना. देवा प्लीज तुम्ही जरा शांत राहता का? प्लीज माझ्यासाठी रिक्वेस्ट करते तुम्ही. हो मॅडम, आपण काय शांत राहायचं? तुम्ही आपला असा पेपर दिलातच का? हे बघा काय लिहिलं याच्यावर. सगळीकडे प्रिंटिंग मिस्टेक आहे. एक का सगळं दिलंय, मला उत्तर हवंय, मला उत्तर हवंय. काय लिहायचं तरी काय घंटा? तुम्ही सांगा ना आपलं काय उत्तर लिहायचं ते. आपल्याला माहित आहे काय लिहायचं ते. हा देवा, ह्या आपल्या पर्सनल गोष्टी आहेत, प्लीज असे 4 चौकन. पर्सनल? कसलं पर्सनल? सगळ्यांना एक पेपर दिला आणि आपल्याला वेगळा पेपर दिला असं का? हे बघा, तुम्हाला आपल्याला फेल करायचं ना तर डायरेक्ट सांगत असा, पण आपल्याला असं का विचारलं ना याचं आपलं उत्तर हवंय. आणि ह्याचा डॉक्टर बनण्याशी काय संबंध आहे का? नाही ना, सांगा ना आपल्याला. तुम्ही मुद्दाम असं वागताय का? काय मिळतंय तुम्हाला हे सगळं करून? सगळ्यांच्या समोर खूप एम्बॅरेसिंग आहे हे सगळं. तुमचा सवाल आपल्याला काय पण कळत नाही. सगळ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न दिलेत आणि आपल्याला एकच लाईन का? पहिले सांगा. बोला ना मॅडम, बोला. अरे देवा, चुकून झालं असेल ते. चुकून? चुकून कसं झालं? सांगा ना आपल्याला. आणि चुकून झालं असेल ना तर आपल्याला वेगळा पेपर द्या, पण असं नकोय. बोला पहिले. हो मॅडम, आपलं उत्तर हवंय. आपल्याला तुम्ही विचारतोत ना की उत्तर काय, उत्तर काय. आता आपण तुम्हाला विचारतो उत्तर काय त्याचं. सांगा ना आपल्याला चुकीचा पेपर का दिला? अहो बोला ना, आता का गप्पा? आपल्याला विचारतो ना तुम्ही उत्तर काय, उत्तर काय. आता आपल्याला सांगा ना ह्याचं उत्तर काय.